नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे आपल्या घरातली वायरिंग. आता बघा, ही वायरिंगच आपल्या घराला पॉवर देते, सुरक्षित ठेवते आणि जगाशी जोडून ठेवते. चला तर मग या आवश्यक सिस्टम्सना जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आजच्या भागात आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी पॉवर वायरिंग म्हणजे काय ते समजून घेऊ. मग फायर अलार्म सिस्टीम कशी काम करते ते पाहू. त्यानंतर कम्युनिकेशन वायरिंगचे वेगवेगळे प्रकार आणि शेवटी होम थिएटरची वायरिंग प्लॅन कशी करायची यावर एक नजर टाकू. चला तर सुरुवात करूया सगळ्यात महत्वाच्या गोष्टीपासून, पॉवर वायरिंग. खरं तर ही आपल्या घराची लाईफलाईन आहे, नाही का? याशिवाय तर काहीच शक्य नाही. मग ही पॉवर वायरिंग म्हणजे नेमकं काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या घरातली हेवी ड्युटी इलेक्ट्रिकल सिस्टम आहे. म्हणजे ज्या वस्तूंना खूप जास्त वीज लागते, जसं की मोठे मोटर्स किंवा घरातले मोठे अप्लायन्सेस, त्यांना पॉवर पुरवण्याचं काम ही सिस्टम करते. आता हे चित्र बघा. यात विजेचा प्रवास किती छान दाखवला आहे. वीज मेन सप्लायमधून येते, मग ती कंट्रोल पॅनलमध्ये जाते, जिथे आपण तिला चालू बंद करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपकरणापर्यंत पोहोचण्याआधी ती सेफ्टी डिव्हाइसमधून जाते. यामुळे सगळी प्रक्रिया एकदम सुरक्षित होते. एक गोष्ट लक्षात घ्या, पॉवर वायरिंग म्हणजे फक्त जाड तारा नाहीत. ही एक पूर्ण सिस्टम आहे. यात मेन सप्लाय आहे, कंट्रोल पॅनल आहे आणि हो, फ्यूज आणि ओव्हरलोड रिलेसारखे सेफ्टी डिव्हाइस पण आहेत. म्हणजे बघा, फ्यूज शॉर्ट सर्किट झाल्यास वाचवतो आणि ओव्हरलोड रिले तो उपकरण जास्त करंटमुळे जळू देत नाही. थोडक्यात काय, तर कंट्रोल आणि सेफ्टी दोन्ही गोष्टी एकत्र येतात. बरं, पॉवर वायरिंग तर झाली. आता वळूया संरक्षणाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या स्तराकडे, आणि तो म्हणजे फायर अलार्म सिस्टम. पण या सिस्टम्सना आग लागल्याचं कळतं कसं? म्हणजे ते धोका नक्की ओळखतात तरी कसा? हा एक मूलभूत प्रश्न आहे, नाही का? आग ओळखण्याचे प्रामुख्याने 3 मार्ग आहेत. एकतर ती वाढलेली उष्णता ओळखते, किंवा मग हवेत पसरलेला धूर ओळखते, आणि तिसरा मार्ग म्हणजे थेट आगीच्या ज्वालांमधनं निघणारं विशिष्ट रेडिएशन, त्याला सेन्स करते. प्रत्येक पद्धत आगीच्या वेगळ्या वेगळ्या चिन्हांवर काम करते. आता यातही म्हणजे फक्त उष्णता ओळखण्यात सुद्धा 2 प्रकार आहेत. पहिला आहे फिक्स्ड टेम्परेचर डिटेक्टर. हा एका ठरलेल्या तापमानापर्यंत पोहोचल्यावरच अलार्म वाजवतो. आणि दुसरा आहे रेट ऑफ राईज. हा तापमान किती झपाट्याने वाढतंय हे बघतो. म्हणजे तापमान हळूहळू नाही, तर अचानक खूप वाढलं की हा लगेच सक्रिय होतो. ओके, आतापर्यंत आपण घराच्या पॉवर आणि सेफ्टीबद्दल बोललो. आता बोलूया घराच्या नर्व्हस सिस्टमबद्दल, म्हणजेच कम्युनिकेशन वायरिंग. हीच तर आपल्याला बाहेरील जगाशी जोडून ठेवते. ही वायरिंग नक्की कशासाठी असते? अरे, आपल्या रोजच्या सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे आपला टेलिफोन, इंटरनेट, केबल टीव्ही, सगळा डेटा आणि व्हिडिओ याच वायर्समधून तर येतो जातो. घरात आपल्याला साधारणपणे 2 मुख्य प्रकारच्या केबल्स दिसतात. एक आहे UTP केबल, जी आपण इंटरनेटसाठी वापरतो, म्हणजे राउटर आणि कॉम्प्युटर जोडायला. आणि दुसरी आहे कोॲक्सियल केबल, जी केबल टीव्ही किंवा इंटरनेटची मेन लाईन घरात आणते. दोन्हीचं काम वेगळं आहे आणि रचनाही वेगळी असते. आणि आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, आपल्या मनोरंजनाशी, आपल्या जीवनशैलीशी जोडलेली वायरिंग, म्हणजेच होम थिएटर वायरिंगचं नियोजन कसं करायचं ते पाहूया. एक गोष्ट लक्षात घ्या, एक जबरदस्त होम थिएटर अनुभव फक्त महागड्या उपकरणांमुळे नाही, तर योग्य नियोजनामुळे मिळतो. कारण एकदा बांधकाम झालं आणि मग आठवलं की अरे, वायर टाकायची राहिली, की मग तारा बाहेरून दिसतात किंवा भिंती फोडाव्या लागतात, आणि मग सगळं लुक आणि अनुभव दोन्ही खराब होतो. तर यशस्वी होम थिएटर प्रोजेक्टसाठी 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे प्लॅनिंग आणि दुसरी म्हणजे सेफ्टी. स्पीकर कुठे ठेवायचे, वायर किती लांब लागेल, हे सगळं आधीच ठरवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर वायर भिंतीच्या आतून टाकत असाल तर ती योग्य सेफ्टी रेटेडच वापरा. कारण ही गोष्ट नियमांपेक्षा जास्त आपल्या सुरक्षितेसाठी गरजेची आहे. आणि हो, इथे एक छोटी पण खूप कामाची टिप आहे. स्पीकरच्या वायर घेताना गरजेपेक्षा नेहमी किमान 20% जास्त लांब घ्या. म्हणजे भविष्यात थोडीफार जागा बदलायची झाली तर अडचण येणार नाही. एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. स्पीकरची वायर ही फक्त 2 उपकरणांना जोडणारी वस्तू नाहीये. ती स्वतः साऊंड सिस्टमचा एक भाग आहे. वायरची क्वालिटी कशी आहे, ती किती जाड आहे, यावर आवाजाची गुणवत्ता थेट अवलंबून असते. त्यामुळे चांगली वायर निवडणं खूप गरजेचं आहे.
आता उत्तम आवाजासाठी कनेक्शन पण योग्य असायला हवं. हे खूप सोपं आहे. स्पीकरवर आणि अॅम्प्लिफायरवर प्लस आणि मायनस चिन्ह असतात. फक्त प्लसला प्लस आणि मायनसला मायनस जोडायचं. याला पोलॅरिटी म्हणतात. जर हे चुकलं तर आवाजाचा दर्जा घसरतो, विशेषतः बेस नीट ऐकू येत नाही. त्यामुळे वायर्सना लेबल लावून ठेवणं नेहमीच चांगलं. तर या सगळ्या माहितीनंतर एक शेवटचा प्रश्न उरतो. तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलतंय, मग आपल्या घरातली वायरिंग भविष्यातल्या बदलांसाठी तयार आहे का? यावर नक्की विचार करा.